आमची राणीसाहेबांना विनंती आहे की त्यांनी न्यायासनावर आसनस्थ व्हावं. कुलमुख्तार येसुबाई राणीसाहेब या न्यायपीठाच्या प्रमुख असल्या तरीही या न्यायपीठावर आम्ही आणखी काही जणांची नियुक्ती करत आहोत, कारण हा निवाडा किचकट आणि तितकाच गुंतागुंतीचा आहे. कालपर्यंत स्वराज्याचे जबाबदार मंत्री असणारे लोक आज अचानक स्वराज्यद्रोही म्हणून समोर उभे ठाकतात, तेव्हा कांगरून जायला होतं. न्याय करावा तर कसा करावा हा प्रश्न न्याय करणाऱ्याला पडू शकतो. आणि म्हणूनच या न्यायपीठावर आम्ही स्वराज्याचे न्यायाधीश प्रल्हाद पंत, पेशवे निळोपंत आणि छंदोगामात्य कवी कलश यांची नियुक्ती करत आहोत. या प्रकरणात गुन्हेगार एक नाही तर 24 गुन्हेगार आहेत आणि ते सर्व जाती जमातीतील आहेत. त्यामुळे या न्यायदानाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, स्वराज्यात एक रयत आणि दुसरा मावळा या व्यतिरिक्त कोणतीही जात आम्हाला ठाऊक नाही, आम्ही मानत नाही. आणि हा आऊसाहेबांनी घालून दिलेला दंडक आहे. सदर प्रकरणातला गुन्हा हा नक्कीच गंभीर आहे. प्रत्यक्ष राजाला ठार मारण्याचा प्रयत्न करणं आणि राजा राजधानीत नसताना त्याचं अर्ध राज्य त्याच्याच आश्रिताला देऊ करणं ही नक्कीच गंभीर बाब आहे. अशा प्रकरणात न्यायदान करणं आणि 24 गुन्हेगारांचा न्याय करणं हे नक्कीच गुंतागुंतीचं काम. या न्यायदानातून कोणतीही धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून काही धर्मपंडितांना आम्ही दरबारात पाचारण केलं आहे. या धर्मपंडितांचा थेट पैठण पीठाशी संबंध आहे. न्यायदानाच्या या प्रक्रियेत कोणतीही धार्मिक बाब अडचणीची ठरते आहे असं वाटल्यास धर्मपंडितांशी सुद्धा चर्चा करण्यात येईल. उद्या दिल्या जाणाऱ्या न्याय निकालावर भविष्यात कोणालाही बोट ठेवता येऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर या कारस्थानात सामील असलेल्या गुन्हेगारांच्या कुटुंब कबिल्यालाही आम्ही दरबारात बोलावला. कदाचित उद्या गुन्हा सिद्ध झाल्यानंतर या कुटुंब कबिल्याला सुद्धा तोफेच्या भांड्यासमोर उभं करण्यात येईल. आमचा उद्देश एवढाच आहे की स्वराज्यद्रोहाची ही विषवल्ली स्वराज्यात पसरण्यापूर्वीच आम्हाला ती मुळासकट उखडून फेकायची आहे.
यापुढे स्वराज्यद्रोहाचा विचार कुणाच्या मनाला सुद्धा शिवता कामा नये, म्हणून हा न्याय निवाडा स्वराज्यातल्या तमाम रयते समोर करण्यात येत आहे. महाराज, न्याय निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करण्याची परवानगी द्यावी. कामकाजास सुरुवात करण्यापूर्वी आमची न्यायपीठाला हीच विनंती असेल की आजवर राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कुणाकडे मागायचा, अशा प्रचलित गोष्टींना आमच्या आबासाहेबांनी मोडीत काढलं. आम्ही सुद्धा मुद्दाम मारणारे किंवा मुद्दाम झोडपणारे नाही. त्यामुळे होणारा न्याय हा सुडापोटी आकसापोटी नसेल, तो सर्वांच्या समक्ष होईल. आणि एवढंच नाही तर रयतेला सुद्धा या न्यायदानाच्या प्रक्रियेत आपलं मत मांडण्याचा अधिकार असेल. प्रल्हाद पंत, जी महाराज. निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करावी. महाराज, राणीसाहेब कुलमुख्त्यार, मंत्री महोदय, धर्मपंडित, रयत आणि आपल्या उपस्थितीत कामकाजास सुरुवात करतो. महाराज, माफी असावी, पण निवाडा सुरू होण्याआधी एका गोष्टीवर आक्षेप आहे आमचा. कोणता आक्षेप सोमाजी दत्तो? महाराज, आम्ही माफीचे साक्षीदार व्हायला तयार आहोत, पण या निवाड्यातील मुख्य आरोपी अनाजी पंत हजर नाहीयेत. मग निवाडा सुरू कसा होणार? हो, म्हणजे अनाजी पंत नकोत का? तेच तर या साऱ्याचे करते करवते आहेत. महाराज, आम्ही सगळे फसलो आहोत, पण मुख्य आरोपी अनाजी पंत तरी हवेत हे सगळं सांगण्यासाठी. हे पहा, जर मुख्य आरोपी नसेल तर त्याच्या गैरहजेरीत त्याच्या पुढच्या आरोप्याला उभं करता येईल. तशी पद्धत आहे. परंतु अनाजी पंतांच्या पुढचा महत्वाचा आरोपी कोण? प्रल्हाद पंत? म्हणजे कोणावर आरोपपत्र दाखल करणार? बोला प्रल्हाद पंत, प्रमुख आरोपी कोण आहे? कोण असणार आहे मुख्य आरोपी? अनाजी पंत.
दाजी बाबा तुमच्या हाती लागले की काय? वय राज, कुठं सापडले? आपल्याच हद्दीत सापडलं राज. समोर त्या सिद्धीचं गलबत उभं होतं आणि ते सिद्धीचे हशाम तेगी समशेर घेऊन उभे होते त्याच्याबरोबर. जरा जरी येळ झाला असता ना तर गलबतात बसून जंजिऱ्याला गेलं असते. जंजिरा? वय राज, त्या सिद्ध्याशी आधीच संधान बांधून ठेवलं होतं. आतापर्यंत बसलं असतं बेनये तिथं बिर्याणीच्या भातावर ताव मारत. खूप मोठं काम केलं कोंडाजी बाबा. दरबारात अनाजी दत्तोंची उपस्थिती फार गरजेची होती. राज, आई भवानीचीच कृपा म्हणून यो डोकऱ्या मासा हाताशी लागला, नाहीतर कधीच गायब झाला असता समुद्रात. फार अवघड झालं असतं नाही का? या या असे सुमाजी पण अण्णाजी पंत नाटक झाली. अरे देवा, आता हो झालं म्हणजे उरली सुरली आशा होती तीही आता संपली. वय की त्यातले सोमाजी पंत कायच्या बाय बोलून गेलं. मी काय बोललो? घ्या, माफीचा साक्षीदार होतो म्हणला नाहीत का तुम्ही? हो बोललो, पण तेव्हा दादा सापडला नव्हता. म्हटलं सगळं खापर दादाच्या माथी मारू आणि आपण मोकळे होऊ. पण दादाही सापडला. म्हणजे आपली समधी मेहनत वाया जाणार. गेलीच नाही नाही, ती कशी वाया जाईल? मग काय काय बोलून फसलात तुम्ही? सोमाजी बिन दत्तोजी प्रभुणीकर, मगाशी तुम्ही म्हणाला होतात की माफीचे साक्षीदार होऊ म्हणून. म्हणालो, पण ते मी घाबरलो होतो. म्हणजे घाबरलो होतो म्हणून तसं म्हणालो. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा नाही? तर कधीही नव्हती. म्हणजे दादा दिसला नाही म्हणून मी भांबावलो होतो. माझी एक विनंती आहे, निवाडा रीतसर व्हावा. म्हणजे आता तुमची माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा नाहीये तर? नाही, आणि नव्हती मायबाप, पण एक विनंती आहे. न्याय निवाडा एकमताने व्हावा. निवाडा एकमतानेच होईल. कविराज, आरोपींवरील आरोपपत्र दरबारात पेश करावे. जी राणी साहेब. आरोपी अनाजी पंत बिन दत्तोपंत प्रभुणीकर मुजुमदार, उमर 56, हल्ली राहणार किल्ले रायगड. तुम्ही दौलतीचे धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न केलात. त्या अगोदर सहकार्यास हाती धरून त्याचा बुद्धिभेद करून त्याच्या योगे घातपाताचे 2 प्रयत्न केलेत. एवढेच नाही तर सहकार्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर आपण त्यास ठार मारले आणि पुरावा नष्ट केलात.
त्यानंतर आपण पूर्व कटातील आणि नवीन सहकारी सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा अर्धा भाग आश्रित अकबरास देण्याचे ठरवले आणि तशी योजना आखली. त्यासाठी स्वराज्याच्या काही मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना सामील करून घेतलेत. हे कृत्य अत्यंत वाईट, हीन आहे आणि स्वराज्यद्रोही आहे. आपण मंत्री असताना स्वराज्य हितापेक्षा स्वहिताला महत्व दिले, छत्रपतींच्यावर कुटील कारस्थान केले आणि त्यासाठी अनेकांना वेठीस धरले. खरे तर जो अकबर शहजादा साहेबाच्या आश्रयासी आला, त्याच्याशी स्वामींच्या गैरहजेरीत संधान बांधून राज्य बळकावण्याचा प्रयत्न केलात. हे बरे केले नाहीत. आरोप ऐसे जे की राणी साहेब, या आरोप पत्रातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक निवाडा व्हावा. निवाडा हा काळजीपूर्वकच होईल. एवढंच नाही तर ज्याप्रमाणे सरकारतर्फे बाजू मांडण्यात येईल तशीच बाजू मांडण्याची मुभा आरोपींना सुद्धा मिळावी. जी महाराज. स्वराज्याचे मुजुमदार अनाजी पंत प्रभुणीकर छत्रपतींवर दौलतीच्या धन्यावर विषप्रयोग करण्याची साजिश तुम्हीच लढवलीत ना? पंत, उत्तर हवंय आम्हाला. क्षमा असावी राणी साहेब, ती साजिश आमची नाही. राजे पन्हाळगडावर कामानिमित्त गेले असताना आपण त्यांच्या घोड्यास कुसुंबा पाजलात. घोड्यास कुसुंबा पाजला? घोड्याची नाल ही ढिली करण्यात आली. हे आलंय माझ्या कानावर, पण त्यात माझा हात नाही. आपण एवढ्यावरच थांबला नाहीत. महाराजांच्या शयन कक्षात मारेकरी पाठवून त्यांच्यावर हल्ला केलात. हेही मी ऐकून आहे. एवढंच नाही तर राजेंना जेवणातून विष दिलं, त्यांना मारण्याचे प्रयत्न केले. पण याच्याशी माझा काही संबंध नाही. खरं तर हे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखं आहे. थांबा.